धनुराशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील जून महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा धनु राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या जून महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. यात प्रामुख्यानं 1 जून या दिवशी गुरु ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 8 जून या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 15 जून या दिवशी सूर्य ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 20 जून या दिवशी मंगळ ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. 22 जून या दिवशी बुध ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करतोय. या राशी परिवर्तनाचा धनु राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रथम स्थान. या स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा महिन्याच्या अगदी सुरुवातीला सप्तम स्थानातनं अष्टमात जातोय. हा गुरु ग्रह एवढा शक्तिशाली होतोय, कर्क राशीमध्ये उच्चतम अवस्था प्राप्त होते. कर्केचा गुरु उच्च अवस्थेचा, म्हणजेच धनु राशीच्या जातकांसाठी नुसतं उच्चेचा नाही, तो विपरीत राजयोगात उच्चेचा झालाय. म्हणजेच काय की आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे. लक्षात ठेवा की एखाद्या अंध व्यक्तीला असं वाटतं की परमेश्वरा मला ही सृष्टी दिसावी, अचानक भगवंताची कृपा होऊन दोन्ही डोळ्यांना दृष्टी प्राप्त होणे, विश्व दिसावं. या पद्धतीनं धनु राशीच्या जातकांसाठी जीवनातल्या असलेल्या या महिन्याच्या सुरुवातीच्या ज्या काही गोष्टी आहेत, आता बरेच लोक म्हणतील गुरुजी 4था 8वा 12वा गुरु तर अशुभ आहे, तुम्ही का शुभ म्हणताय त्याला? अहो, तो विपरीत राजयोगामध्ये आलेला आहे. 6, 8, 12चा स्वामी जर 6, 8, 12 असेल किंवा तो उच्चतम अवस्थेत असेल तर त्याची फलं तुम्हाला त्या पद्धतीने अनुभवायला मिळतात. अतिशय सुंदर ग्रहस्थिती इथे प्राप्त झालेली आहे. फक्त विचार करत असताना एक काम ज्या वेळेला तुमचं परिपूर्ण होईल तेव्हाच तुम्ही दुसरं काम हाताशी घ्या, नाही तर एक नधड भाराभर चिंध्या. काम होत आहे म्हणून घ्या काम आणि फसून जा. त्या दलदलीत अटकायचं नाही. सुटेबल नीटनेटकं काम आपण हाताशी घेतलं पाहिजे. द्वितीय स्थान. या स्थानाचा विचार करता या स्थानाचा स्वामी शनी ग्रह चतुर्थ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे. धनस्थानाचा स्वामी ज्या वेळेला चतुर्थात जातो तो सांगतो तुला काय घ्यायचंय, वास्तू दिली, वाहन घ्यायचंय दिलं, शेती जमीन घ्यायची आहे, उत्तम प्राप्त होणार. सुखाच्या दृष्टीनं या महिन्यामध्ये अडथळे तुम्हाला निर्माण होताना दाखवत नाही. तृतीयेशाचा, शक्तीचा, वीर्याचा, ओजाचा, तेजाचा स्वामी हाही चतुर्थात आहे. म्हणजेच काय तर तुमची जी शक्ती आहे ती कशासाठी उपयोगात येईल तर परिवारासाठी. कशासाठी तुम्हाला जीवनात पुढे जायचंय तर परिवाराला मला मोठं करायचंय. मी जो त्रास सहन केला तो माझ्या परिवाराला येऊ नये, त्यांना सुखाचे दिवस प्राप्त व्हावे, यासाठीचा चाललेला अट्टहास तुमचा खरा होतो आहे. चतुर्थ स्थान. याही स्थानाचा स्वामी गुरु ग्रह आहे. तोही अष्टमात गेलेला आहे. चतुर्थेश अष्टमात म्हणजेच काय तर आईकडनं, आईच्या घराण्यातील लोकांकडनं अचानक म्हणून मोठी धनप्राप्ती तुम्हाला होऊ शकते. शेत जमिनीचा निकाल व्यवहार हा तुमच्या बाजूने लागू शकतो. होणारी आईची शरीर पीडा अचानक ती अनाकलनीय बाधा असल्यामुळे योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन मिळाल्यामुळे तो त्रास कमी होतोय. पंचमस्थान. या स्थानाचा स्वामी पंचमेश पंचमातच आहे 20 जून पर्यंत आणि नंतर तो षष्ठात जाणार आहे. प्रेमाची साथ, प्रेम प्राप्त होणे, आवडत्या व्यक्तीला मनातील भावना, शब्द आपण बोलणे, याच बरोबर ज्या म्हणून काही विषयांशी आपण ज्या जातकांना आवड आहे, कमी कष्टात जास्त पैसा मिळवून घेण्याचे, शेअर मार्केट, लॉटरी तिकीट, सट्टा, जुगार अनेक गोष्टी करतात. ह्या गोष्टींमध्ये तुम्हाला लक्ष्मी लाभ होऊ शकतो. इष्टदेवतेच्या कृपेचा दिवस. आणि ज्यावेळेला तो षष्ठात येईल
त्यावेळेला मी सांगेल, ज्यांनी संततीचा चान्स घेतलाय, जे जातक या विषयाच्या आहारी गेले, सट्टा जुगार लॉटरी काय असेल, अन्यथा 20 तारखेच्या नंतर जपून पाऊलं उचला, अन्यथा कर्जबाजारी व्हाल. काय असेल 20 तारखेच्या आत. षष्ठ स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह 8 जूनला राशी परिवर्तन करतोय. मिथुनेतनं तो कर्केत जातोय. म्हणजेच काय तर षष्ठ स्थानाचा ग्रह ज्या वेळेला सप्तमात आहे, मातुल घराण्याच्या व्यक्तीबरोबर विवाह, आपल्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलीबरोबर विवाह, याच बरोबर नवे तुमच्या मैत्री विवाहाचे योग सुद्धा या निमित्ताने दाखवत आहे. आणि 8 तारखेपर्यंत आहे तो संकेत. 8 तारखेच्या नंतर ज्या वेळेला पत्रिकेतला षष्ठ स्थानातला ग्रह हा कर्क राशीत जाईल, तेव्हा तो विपरीत राजयोग करेल. कामाच्या ठिकाणी सुद्धा सर्वांना आपलंसं तुम्ही करून घेणार आहात. सप्तम स्थान, या स्थानाचा स्वामी बुध ग्रह सप्तमेश सप्तमात आहे. बुध महाराजांचा भद्र नावाचा पंच महापुरुष योगापैकी एक राजयोग इथे आहे. प्रचंड बुद्धिमत्ता प्राप्त असलेल्या जीवन साथीची प्राप्ती, प्रचंड बुद्धिमान असा व्यक्ती, आर्थिक दृष्ट्या सक्षम असा व्यक्ती, पार्टनरशिप म्हणून आपल्या बरोबर व्यवसायाला आपल्या मदतीला येण्याचे योग संकेत उत्तम दाखवत आहे. विवाह ज्यांचे जमलेले नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड पहिल्या 22 दिवसांचा खूप चांगला आहे. त्यानंतर थोडं थांबावं लागेल. अष्टम स्थान, गुरु महाराज आलेत, उच्चेचे आहेत, संकट तर येऊ देणार नाही आणि धन दिल्याशिवाय राहणार नाही. गुरुं कांचन संनिभम, कांचन सोनं. भाग्यस्थान, या भाग्याचा स्वामी सूर्यग्रह 15 जूनला राशी परिवर्तन करून वृषभेतनं मिथुनेत येत आहे. मग आता भाग्याचा स्वामी षष्ठात आहे. आध्यात्मिक केलेली व्रत उपासना ही कोणापुढेही चर्चा करू नका, नाहीतर त्याचं फल प्राप्त होत नाही. या उलट जर सरकारी नोकरी असेल तर ती लाभदायक, सरकारी नोकरीमध्ये बढती किंवा परीक्षा देत असाल तर यशस्वी आहे. आणि ज्या वेळेला तो पत्रिकेमध्ये सप्तम स्थानामध्ये येईल, भाग्याचा मालक चांगल्या भाग्यवान जीवनसाथीची प्राप्ती करून देईल. दशमस्थान, या स्थानाला कर्मस्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा अष्टम स्थानामध्ये येतोय 22 तारखेला. तोपर्यंत तो आहे सप्तमात, भद्र नावाच्या राजयोगात आहे. म्हणजेच काय तर तुमच्या जोडीदाराकडनं तुम्हाला या महिन्यामध्ये मोठे लाभाचे संकेत आहे. काम असेल तर तिथे त्यांची प्रगती होणं किंवा तुमच्या जोडीदाराचा उत्कर्ष होण्याचा योग हा उत्तम दाखवतो आहे. तुमच्या कार्याला, कर्तृत्वाला खऱ्या अर्थानं चांद लागण्याचा योग आहे. राजकीय दृष्ट्या मोठं पद मिळण्याचा योग आहे. संघटनेचं पदाधिकारी पद प्राप्त होण्याचा योग आहे. एकादश स्थान, या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह 8 जूनला राशी परिवर्तन करतोय आणि तो मिथुनेतनं कर्केत येतो आहे. लाभेश सप्तमात आहे तोपर्यंत चिंताच नाहीये आणि अष्टमात आला तरीही चिंता नाहीये, कारण की या लाभेशाची एक रास षष्ठात आहे आणि तिचा स्वामी जर अष्टमात जात असेल तर हा मोठा दिव्यतम विपरीत राजयोग करेल. प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा अनुकूल करेल. अडलेल्या नडलेल्या लाभांना वाट मोकळी करून देईल. आपण जे म्हणतो ना की पूर्व दत्तेषु या विद्या, पूर्व दत्तेषु या भार्या, पूर्व दत्तेषु या धनम अग्रही धावती धावती. माझ्या नशिबात प्रारब्धात जर धन लिहिलंय, लाभ लिहिलाय तर तो होणारच आहे, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. व्ययस्थान, या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह पंचमात आहे. पहिले 20 दिवस पंचमिश्र. परदेशात शिकायला जाणं, परदेशात धनप्राप्तीचे योग हे संकेत तुम्हाला प्राप्त होत आहे. तेथे वास्तव्य करण्याचा योग या निमित्ताने प्राप्त होतोय. धनुराशीच्या जातकांसाठी शुभ अंक 1, शुभ रंग निळा आहे. शुभ दिवस 2 तारीख, 3 तारीख, 9 तारीख आणि 10 तारीख आहे. अशुभ दिवस 13 तारीख, 14 तारीख, 24 तारीख आणि 25 तारीख आहे. मंत्र आहे ओम रुद्राय नमः.
लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.